प्रश्न क्रमांक 1. भारत व चीन या दोन देशाच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हणतात? ए. ड्युरॅंग सीमारेषा, बी. मॅकमोहन सीमारेषा, सी. रॅडक्लिफ सीमारेषा, डी. मा. शरद बोबडे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. मॅकमोहन सीमारेषा. प्रश्न क्रमांक 2. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1947 साली, बी. 1950 साली, सी. 1920 साली, डी. 1935. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 3. आंतरराष्ट्रीय योगा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए. 21 जून, बी. 25 जुलै, सी. 8 ऑगस्ट, डी. 27 जून. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 21 जून. आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा 21 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4. भारताचे संविधान कधी अंमलात आले? ए. 26 जानेवारी 1951, बी. 26 जानेवारी 1950, सी. 26 नोव्हेंबर 1949, डी. 26 जानेवारी 1949. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे अंमलात आले. प्रश्न क्रमांक 5. भारत जगाच्या एकूण क्षेत्रांपैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापतो? ए. 0.41, बी. 2.41, सी. 4.41, डी. 6.41. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 2.41% भूक्षेत्र हा भारत जगाच्या क्षेत्रांपैकी व्यापतो. प्रश्न क्रमांक 6. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? ए. प्रांताधिकारी, बी. तहसीलदार, सी. जिल्हाधिकारी, डी. पोलीस अधिकारी. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए. प्रांताधिकारी. प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? ए. नांदेड, बी. जळगाव, सी. पुणे, डी. अहमदनगर. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी. पुणे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 8. सॅमसंग कंपनी कोणत्या देशात आहे? सॅमसंग कंपनी कोणत्या देशात आहे? ए. जपान, बी. दक्षिण कोरिया, सी. चीन, डी. भारत. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 9. गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? ए. मिथेन, बी. इथेन, सी. प्रोपेन, डी. सोडियम. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए. मिथेन. प्रश्न क्रमांक 10. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. मध्य प्रदेश, डी. झारखंड. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. भीमा, डी. तापी. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. कोयना, डी. तापी. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी. कोयना. कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह हे कोणी डिझाईन केले? रघुराजन, बी. उदय कुमार, सी. उमेश कुमार, डी. स्वामीनाथन. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. उदय कुमार.
प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? ए. मैसूर, बी. शिमला, सी. जयपूर, डी. हैदराबाद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जयपूर. प्रश्न क्रमांक 15. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? ए. लोकमान्य टिळक, बी. साने गुरुजी, सी. विनोबा भावे, डी. बाबा आमटे. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 16. हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ए. गोदावरी, बी. वैनगंगा, सी. वैतरणा, डी. कयाधू. प्रश्नाचं उत्तर आहे डी. कयाधू. प्रश्न क्रमांक 17. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? ए. टारपा, बी. कुचिपुडी, सी. कथकली, डी. कर्मा. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. टारपा. पालघर जिल्ह्यामध्ये टारपा हे नृत्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली? ए. वैष्णवी पाटील, बी. प्रतीक्षा बाळगी, सी. अमृता पुजारी, डी. वैष्णवी कुशाप्पा. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 19. हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात? ए. मिलीलीटर, बी. मिलीमीटर, सी. मिलीबार, डी. मिलीग्रॅम. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. मिलीबार. हवेचा दाब हा मिलीबारमध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 20. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती? ययाती, बी. मृत्युंजय, सी. श्रीमान योगी, डी. महानायक. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. मृत्युंजय. प्रश्न क्रमांक 21. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. तलवारबाजी, बी. नेमबाजी, सी. तिरंदाजी, डी. कुस्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. नेमबाजी. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिवस कोणता? महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिवस कोणता? ए. 2 जून, बी. 1 मे, सी. 2 जानेवारी, डी. 21 ऑक्टोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 23. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? ए. अलाहाबाद, बी. लखनौ, सी. वाराणसी, डी. गोरखपूर. प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ. बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? ए. भगतसिंग, बी. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी. सुभाषचंद्र बोस, डी. लोकमान्य टिळक. उत्तर आहे सी. सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 25. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात हुतात्मा झाला? ए. असीम कुमार, बी. बाबू गेनू, सी. अच्युतराम पटवर्धन, डी. शिरीष कुमार. या प्रश्नाचं उत्तर आहे डी. शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 26. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय बघा. ए. साबरमती, बी. गंगा, सी. यमुना, डी. नर्मदा. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. यमुना. आग्रा हे शहर यमुना नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? ए. आगरतळा, बी. गंगटोक, सी. एंजॉल, डी. इम्फाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. आगरतळा. प्रश्न क्रमांक 28. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले?
ए. ईश्वरचंद्र विद्यासागर, बी. लोकमान्य टिळक, सी. वीरा शिंदे, डी. महात्मा फुले. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न क्रमांक 29. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? ए. चंदगड, बी. गगनबावडा, सी. शाहूवाडी, डी. शिरोळ. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. शाहूवाडी. प्रश्न क्रमांक 30. मूळ RR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतून आहे? ए. तेलुगू, बी. मल्याळम, सी. कन्नड, डी. हिंदी. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. तेलुगू. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.